हॅलो हाय नमस्कार, मी श्वेता. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि चॅनलवरती नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया आमच्या व्लॉगला. ते म्हणजे आपल्या बागेमध्ये मस्त चाफ्याची फुलं आली होती, ती तोडून घेतली आणि घरी येऊन पहिला केला तो म्हणजे चहा आणि नाश्ता. चहासोबत आज मी घेतले होते ते म्हणजे फरसाण कोणाकोणाला आवडतं, मला ना खूप आवडतं आणि खूप सुंदर लागतं. शिवांश ना त्याचं काहीतरी DIY करत बसला होता. घराच्या बाहेर डांबरीकरणाचं काम चालू होतं, म्हणून खिडक्या दरवाजे लावून घेतलं, कारण की खूप धूळ होत होती आणि आज होती सुट्टी. सो बाहेर जायचा रोड ट्रिपचा प्लॅन ठरला. मग काय, पहिली घरातली फटाफट कामं करून घेतली, कारण की ती मॅन्डेटरी होती. एन मुमेंटला हा प्लॅन बनला होता आमचा. सो आरेवारे रूट घेत आम्ही पोचलो ते म्हणजे जयगड जेटीला. जयगडला फेरी बोटमध्ये आम्ही चढलो. येथे तिकीट काढली आणि फेरी बोटमध्ये बसून आजूबाजूचे एन्व्हायरमेंट एन्जॉय करत मस्तपैकी थोडंसं फोटो सेशन केलं. लास्ट टाईम जेव्हा आम्ही इथे आलेलो ना तेव्हा इथे ना आम्हाला डॉल्फिन्स पण दिसलेले. पण आजचं क्लायमेट थोडंसं ना फॉगी पण होतं आणि हीट पण होती. मग काय, उतरलो तवसाळला आणि पहिलं करून घ्यायचं ठरवलं ती म्हणजे पेटपूजा. नवीन ठिकाण होतं, सो जेवण कसं भेटेल माहिती नाही, म्हणून तिकडच्याच एका समाधान हॉटेलला घरगुती मस्त पद्धतीचं जेवण भेटलं आणि चालू केली ती म्हणजे पुढची रोड ट्रिप. मस्तपैकी गाडी थोडासा आराम केला आणि आम्ही पोचलो धुपवी येथे. धुपवेला जाताना फेरी बोटला जाण्याचा मार्गाचा ॲरो आमचा चुकला, म्हणून गाडी परत U-टर्न मारली आणि फेरी बोटच्या इथे आलो. फेरी बोट आली नव्हती म्हणून ठीक होतं, आम्हाला जायचं होतं ह्या पॉईंटला, पण ह्या 5 मिनिटाच्या अंतरासाठी फेरीबोट घ्यावी लागते. फेरीबोट नव्हती आली म्हणून काही वाटलं नाही. फटाफट फेरीबोटमध्ये बसलो आणि उतरलो धुपवेला. धुपवेवरनं रोड ट्रिप करत आम्ही पोचलो दापोळी साईडला. दापोळीला एक लँडचं काम होतं, ते करून चहा नाश्ता करून आम्ही पोचलो फायनली आमच्या डेस्टिनेशनला. ते म्हणजे चामुंडाचं चंडिका मंदिर. हे स्वयंभू चंडिका मंदिर आहे. डाव्या बाजूला एक पाण्याचा पाट जातो मंदिराच्या, तिथे हातपाय धुतले आणि आजूबाजूचा परिसर पाहिला. एकदम शांतता होती. नंतर मंदिराच्या इथे गेलो आणि ओटीचं सामान घेऊन मंदिरात गेलो. पाहतो तर काय, मंदिर दिव्यांनी लखलखलेलं. मंदिरामध्ये लाईट नव्हती, कारण की तिकडच्या गुरुवांनी सांगितलं देवीला लाईटचा प्रकाश चालत नाही, म्हणून मंदिरात सगळीकडे चारी बाजूला दिवे लावले आहे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, सो फोटो नाही काढता आला. बाहेरचा मंदिराचा परिसर एक्सप्लोर केला. एकदम शांतता होती. मंदिराच्या बाहेर गुरुवांना थोडीशी मंदिराबद्दल माहिती विचारली, तर त्याने सांगितलं ज्या गुरुजींना याचा दृष्टांत झाला तसंच्या तसं मंदिर येथे भेटलं आणि त्या गुरुजींची समाधी ही मंदिराच्या समोर आहे. हे मंदिर पांडवकालीन असून येथे नवरात्रीला खूप मोठा जल्लोष असतो. दापोळीला आलात तर ह्या स्थानकाला भेटायला विसरू नका. आजच्या दिवसभराचा कारभार येथेच थांबूया. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय.